आज बनवली होती आपण चिकन थाळी। तर पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हाय हॅलो, कसे आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इकडे आपण आहे ना तांदूळ घेतलेले आहेत। छानपैकी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये जिरं टाकायचं। जिरं छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये आहे ना पाणी टाकायचं। किती तांदूळ घेतले त्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करा। आणि त्यानंतर इकडे बघा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि उकळी आल्याच्या नंतर तांदूळ यामध्ये ॲड करायचे। या साईडला आपण कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित कापून घेऊया बारीक असं। आपण मसाला बनवणार आहे त्यासाठी कांदा वगैरे छानपैकी चिरून झाल्याच्या नंतर आपण हे सर्व मसाला आहे ना भाजून घेऊया। हे बघा अशा प्रकारे छानपैकी मी सर्व चिरून घेतलेला आहे। इकडे आपला भात पण शिजत आहे। आता आपण मसाला भाजून घेऊया। थोडंसं खोबरं टाकलेलं आहे। खोबरं पण छान खरपूस असं भाजून घ्यायचं। त्यानंतर कांदा टाकायचा। कांदा पण छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। हे बघा अशा प्रकारे आणि दोन्ही सर्व मिक्स करून आहे ना व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर टोमॅटो पण भाजून घ्यायचा छानपैकी। सर्व एकत्र करायचं आणि इकडे बघा आपला भात पण शिजून तयार आहे। यामध्ये आता कोथिंबीर ॲड करू आणि मसाला वाटून घेऊया। मसाला वाटून झाल्याच्या नंतर आपण चपात्या करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे छानपैकी मोठ्या चपात्या बनवलेल्या आहेत। छानपैकी चपाती आहे ना भाजून घ्यायची दोन्ही साइडनी तेल लावून। याऐवजी तुम्ही तूप पण लावू शकता। आता आपल्या चपात्या करून झालेल्या आहेत सर्व। मसाला पण वाटून ठेवलेला होता आपण। हे बघा तुम्ही बघू शकता छानपैकी बारीक असा मसाला वाटलेला आहे। आता आपण कुकरमध्ये भाजी बनवणार आहे। त्यासाठी कुकर गॅसवर ठेवायचा आणि थोडंसंच तेल टाकायचं, जास्त तेल नाही टाकायचं। त्यामध्ये ना एक दालचिनी टाकायची आणि थोडंसं जिरं टाकायचं आणि सर्व मसाला आहे ना व्यवस्थित भाजून घ्यायचा। एका साईडला आपण सुक्कं चिकन पण बनवणार आहे। ते मी ऑलरेडी बनवलेलं आहे। इकडे मी रश्श्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। हे बघा अशा प्रकारे छानपैकी मसाला भाजून घ्यायचा आणि सर्व आहे ना सुके मसाले टाकायचे। हळद, मीठ, लाल तिखट वगैरे सर्व मसाला भाजून झाल्याच्या नंतर आहे ना पाणी टाकायचं। यामध्ये चिकन वगैरे ॲड करून तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता। हे बघा अशा प्रकारे त्यानंतर त्यामध्ये आपण चिकन मसाला पण टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। आता झाकण लावून आहे ना 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर तयार आहे आपलं असं मस्त थाळी, चपाती, चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं जीरा राईस। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय।